ते मराठी साहित्यात होत नाही पृथ्वीवर. जयले डोळे डॉक्टर समीर जाधव, सुरेश भटेरा, संजय आवटे हे त्याच्यावर लिहित. बहुभाषिक कवी संमेलन हे सगळे कवी त्याच्यात होते. आनंदी गोपाळ, राजेंद्र भटाने, सुनील पाटील, वंदना चव्हाण, तेजस चव्हाण, पुढचा परिसंवाद जो होता विहीण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे जीवन व साहित्य, अध्यक्ष अर्जुन विरेकर, अलकनंदा साने, वैदेश पाटले, अवधूत विश्वनाथ, मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म, अध्यक्ष श्याम पवार, डॉक्टर अनिल मोरे, अरुणा देशपांडे, ही सगळी यादी बघितली तर 2-3 ठिकाणी राजकारणाचे लोक दिसतात. जसं अशा घडलो आम्ही त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, सुरेश प्रभू, नीलम गोरे हा एक कार्यक्रम होता. आणि सामाजिक कार्य मराठी साहित्य इथे कुणी राजकारणाचे लोक नव्हते. अशोक वानखेडे, कोहर साखरे, जयदेव ठाकूर, नाते दिल्लीचे याच्यामध्ये वसुंधरा राजे त्या काही येऊ शकल्या नाही. भूषणराजे होळकर आणि शुभांगी राजे गायकवाड ही जी म्हणजे इथं ग्वाल्हेर, इंदोर इथे जे राज्यकर्ते जुन्या काळातले ते त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर मराठीतून इतर भाषेत प्रसिद्ध झालेले लिखाण त्याच्यात सुद्धा डॉक्टर चौल, सुनील दागाली, बोरगाव आणि परिसंवाद जो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता त्याच्यात सौरभ करंदीकर, बालाजी सुतार हे सगळी यादी जर बघितली तर फारसं कोणी राजकारणाचं हे जे जास्त संमेलन लक्षात राहिलं ते महादजी शिंदे यांना जो पुरस्कार दिला त्यावरून जो वाद झाला. महादजी शिंदे यांना पुरस्कार, सॉरी एकनाथ शिंदेना जो महादजी शिंदे नावाने जो पुरस्कार दिला तो याच्यात नव्हता. तो वेगळा कार्यक्रम होता. त्याचा साहित्य संमेलनाचा संबंध नव्हता. पण त्यानंतर